HM घाटमाता 9. आज जी आपली कार्यकर्त्याची बैठक होती त्या बैठकीमध्ये काय कार्यकर्त्याच्या भावना होत्या? निवडणूक लढवायची आहे चांगल्या पद्धतीने. जशी नगरपंचायतची झाली त्याच पद्धतीची आता पंचायत समिती जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लढवायची हा निर्णय झाला आहे. काल अनिल पाटलांनी तुमच्यावर टीका केली की माझी जिरवायला गेली आणि स्वतः जिरून गेली. म्हणजे त्यांचं असं म्हणत होतं की उपनगराध्यक्ष सीट आणि पाटलांचं नाव चर्चेत होतं त्या विषयाचं. आणि तुम्ही त्याला अडथळा घातला. मी आडपाटा घालायचं काही कारण नाही. आणि मग आता एक लक्षात घ्या, माझी रत्ती म्हणतायत की माझी जिरायचं काय कारण नाही. तर आमचा उपनगराध्यक्ष सध्या होणारच नव्हता ना, ते काही संख्याबळावर सगळ्यांना कळतच होतं ना, त्यामुळे आम्हाला कुणाची तरी गरज लागणारच होती. आणि आम्ही खरं म्हणलं त्यांना विचारलं होतं, नाही विचारलं होतं आणि आनंदराव बापूंची आमची चर्चा झाली होती. परंतु अनिल पाटलांनी काय केलं, आमच्याशी चर्चा केली, परत आणखी बाकीच्यांशी चर्चा करत राहिले. परंतु आनंदराव बापू मात्र पहिल्याच चर्चेत आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे आम्ही आपलं म्हणलं बाबा ठीक आहे, मग एका विचारानं जायची त्यांची तयारी असेल तर मग कशाला जास्त हे करत असायचं, त्यांचा पर्याय निवडला त्याच्यापेक्षा काय नाही. आणि माझ्यावर टीका टिप्पणीचं म्हणलं तर तुम्हाला माहिती आहे आटपाडी तालुक्यात माझ्यावर टीका टिप्पणी नेहमी सारखे चालूच असते. कोणतरी फक्त माणसं बदलतात प्रत्येक वेळ. त्यांची नाराजी होते म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये ते तुमच्या सोबत होते. कोण? आमच्या सोबत कुठे, ते वेगळी निवडणूक लढवते, आमच्या सोबत कुठे आहे. आपल्या तलावावरती बैठक झाली बरं. त्यामध्ये मी तुमच्या सोबत होते. प्रत्येक काळामध्ये तुमच्या वर्षी केलं आणि शिवसेनेसोबत तुमची बैठक झाली अशी एक चर्चा आहे. शिवसेनेवर माझी नाही बैठक. चर्चा झालेली नाही नाही काय चर्चा त्यांची व्हायची नाही, त्यांच्या बरोबर आमची चर्चा निवडणुकी अगोदर झाली, नंतर काय व्हायचं चर्चा, काय विषय येत नव्हता. म्हणून त्यांचा पॅनल निवडणुकीला उभा असणार असं भाजपची बी टीम मध्ये राष्ट्रवादी कसं असते, कसं असतं. अनिल पाटील राष्ट्रवादीचे आहेत ना, मग ते भाजपची बी टीम म्हणून कशी येतील. आणि असं नसतं, तसं आपापल्या पक्षासाठी आपापल्या संघटनेसाठी लढत असत. आता काल काहीतरी मत इकडे तिकडे झाल्यावर मग काहीतरी त्याचा अर्थ काढला जातो, ह्याच्यापेक्षा वेगळं काय नाही. जे पाटील समाजाचे कार्यकर्ते त्याला मागं खेचण्याचं काम वाढायला केलं आज असंही नाही नाही असं काय नाही. असं मागं खेचायचं काय, मग तसं असतं तर आनंदराव बापूंच्या सुनबाईंना आम्ही द्यायचं काही कारण नव्हतं. मग तसा विचार तुम्ही म्हणला असता, आता म्हणला तसं, मग आम्ही शिवसेनेबरोबर युती केली असती, आमचा नगराध्यक्ष झाला असता, काय अडचण होती. असं काय नाही. आणि मुळात कसं आहे, पाटील, देशमुख, धनगर, ब्राह्मण, अमुक तमुक ते दिवस गेले. आता 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 ह्या इतक्या खालच्या लेवलला जाऊन आता काही कुठली गोष्ट चालत नाही, असं नाही. त्यांचं म्हणणं आहे की उद्याचा नगराध्यक्ष मी होईल ही भीती आहे कदाचित, त्यामुळं मला उपनगराध्यक्ष उद्याचा नगराध्यक्ष म्हणजे आता रिझर्व्ह आहे नगराध्यक्ष. आता निवडून आलेला नगराध्यक्ष 5 वर्ष चालणार आहे. 5 वर्षानंतर मी होणार आहे ही आज आता ते कसं काय सांगताय कोण होणार त्याच भीतीने तुम्ही नाकारलं. हे बघा, पुढच्या वेळी मी अमुक होणार आहे म्हणून मला नाकारलं असं होत नसते ना. लोकशाहीमध्ये असं कसं असतं. सावली तालुक्यामध्ये वाढायला मुळात एक लक्षात घ्या, आता प्राबल्य वाढायला ते त्यांचं काम आजपर्यंत करत आलेलंच आहे. तो किती ठिकाणी तरी किती अनेक लोकांच्या सोबत त्यांनी काम केलेलं आहे. तर प्राबल्य वाढायचं आणि ह्याचा विषय आमच्या पुरता आम्ही बोलायचं म्हणलं तर आमच्या समोर अनेक लोक आले, अनेक गेले, त्याची काही अडचण नाही, अडचण असते. लोकशाहीमध्ये हे घडत असतं. आणि त्यामुळं त्यांचं प्राबल्य दुसऱ्यावर अवलंबून आहे, त्यांच्यावर अवलंबून आहे. कुणी आम्ही म्हणून ते थांबणार नाहीत किंवा आम्ही मोठे व्हा म्हणून होणार नाहीत ना. प्रत्येकानं आपापलं स्थान निर्माण करायचं असतं. त्यामुळं ते मोठे होतील म्हणून आम्ही काय केलं अशातला भाग नाही. मुळात त्यांच्याकडून लवकर प्रतिसाद आला.
हे बघा आम्हाला एका माणसाची गरज होती आणि आम्हाला तो घेणं गरजेचं होतं ना. शेवटी हे आकड्याचा खेळ आहे ना. त्यामुळं त्यांच्याशी चर्चा केली, ते बोलले आमच्याशी बरोबर व्यवस्थित, काय तिकडं तिकडं बाकीच काय झालं नाही. परंतु आमच्या बरोबर त्यांनी दुसऱ्याही बाजूला चर्चा चालू ठेवली. तसं बापूंनी केलं नाही. बापूने आमच्या बरोबर चर्चा केली बस, नंतर मग आमच्याशीच टिकत राहिले. आम्ही म्हणावा त्यांच्यावर आपण चालू नगराध्यक्षपद आघाडीसोबत मिळवलं. काल भारतात त्यांच्या गटाची बैठक झाली. त्यांनीही संपूर्ण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गट लढवण्याचा निर्धार केला आहे. मग आता हे एकत्रित करून येणार. आता त्यांची अजून काय आमच्याशी चर्चा नाही. आमच्यापर्यंत तर काय तसं म्हणजे माझ्यापर्यंत तर तसं काय अजून त्यांचा प्रस्ताव आलेला नाही. कार्यकर्त्यांचं मत आहे कुठल्या कार्यक्रम त्यांच्या कार्यकर्त्यांचं काय भाजपने आपल्याला सन्मान केलेला आहे. अच्छा तर आपण भाजप जर आपल्याला सन्मान केला तर आपण भाजप बरोबर राहूया असं त्यांचं मत आहे. त्याच्या बाबतीत कसं आहे आता वातावरण महाराष्ट्रभर भाजपमध्ये झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाला आता भाजप बरोबर यायची इच्छा आहे आणि चांगली गोष्ट आहे. आणि आम्हालाही काही अडचण असायचं काही कारण नाही. आम्ही शेवटी काय वाटतं ते झालं तर पक्ष मोठा करण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. म्हणजे व्यक्तिगत माझ्यापुरतं बोलायचं झालं तर अमरसिंह देशमुख म्हणून आम्हाला जेवढी माणसं एकत्र करता येते सगळीच तालुक्यातली सगळीच म्हणले बाबा आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत येणार आहे तर मग 100% त्यांना सोबत घेऊन आम्ही जाऊ. त्याच्यामध्ये काय अडचण नाही. आज कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. कसा प्रतिसाद मिळतोय कार्यकर्त्यांना? चांगला प्रतिसाद आहे. एक तर नगरपंचायतला यश आम्हाला मिळालंय. दुसरी गोष्ट काल महाराष्ट्रभर जे महापालिकांच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला चांगलं यश मिळालेलं आहे. त्यामुळं उत्साह कार्यकर्त्यांचा स्वाभाविक आहे, चांगला असणं गरजेचं आहे आणि पॉझिटिव्ह त्या ठिकाणी एक एनर्जी तयार झालेली आहे. त्याचा फायदा निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना आणि उद्याच्या निवडणुकीला आम्हाला होईल. किती जिल्हा परिषद गटावर दावा करणार? आम्ही बसून चर्चा करून आम्ही करणार. आता कसं आहे दावा वगैरे असं काय नाही, आम्ही एकत्र करणार. मग आता समजा तुम्ही म्हणल्यावर ही येणार आहे ती येणार आहे ना, तुम्ही तुमच्याकडनं आम्ही ऐकतो त्यांना सोबत घ्यायचं असेल तर त्यांना काहीतरी संधी द्यावी लागणार आहे. त्यामुळं मला अमुकच पाहिजे असंच मला असं घडत नसतं. संघटना म्हणल्यावर थोडंसं मागं पुढं सरकून त्या ठिकाणी काम करावं लागतं. आमची तयारी असते नेहमी तसं काय. फक्त आमचं टार्गेट एक असतं की पक्ष आला पाहिजे, संघटना आपली विजयी झाली पाहिजे. हा हेतू ठेवून आम्ही उद्याची निवडणूक लढवणार. असं करत असताना नाराज गट तयार होण्याचे जास्त चान्सेस असतात. तुमचा मुद्दा बरोबर आहे. तसं काय होणार नाही. आम्ही लोकांची कार्यकर्त्यांनी समजून काढावं. शेवटी सगळ्यांनी मिळून आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्हाला यश मिळवायचं आहे. त्यामुळे थोडंसं मागं पुढे सगळ्याच्या आमच्या कार्यकर्त्यांची सगळ्याची तयारी असते. त्याच्यामध्ये शिवसेनेच्या मंचावर होते त्यानंतर पुन्हा भाजपच्या मंचावर आले. परंतु त्यांना एक आशा होती की एखादा नगरसेवक आम्हाला द्यावा, परंतु तो न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त केली. सगळ्यांचं समाधान होऊ आता ह्या शकत जिल्हा परिषदेमध्ये नाही. ते मी नाही सांगू शकत. त्यांनी पक्षाला त्यांच्या पक्षानं वरिष्ठांशी बोललं पाहिजे मग तो निर्णय काय माझ्याकडे नाही. चालेल. HM घाटमाता न्यूज.